31 स्पेशल म्हणजे 31 डिसेंबर स्पेशल आपली मटन थाळी रेडी केली आहे। त्याच्यात तुम्हाला फक्त आहे ना मटन सुक्का मसाला कसा बनवायचा तेच दाखवलं आहे। जो आपण मटन सुक्का मसाला बनवला ना 31 स्पेशल 31 डिसेंबर स्पेशल, तर पाहू शकता खूप छान असा शिजलाय, रंगत सुद्धा खूप छान आली आहे। जो मटन आहे ना खूप छान प्रकारे मॅरिनेशन करून घेतलाय, संपूर्ण इन्ग्रेडियंट त्याचे टाकले होते। आता याला आहे ना 15 ते 20 मिनिटं रेस्ट देऊया। खोबरा भाजल्यानंतर आपले जे काही खडे मसाले टाकले होते ना त्यांना सुद्धा छान असं गरम करून घेतलाय, भाजून घेतल्यात 1-2 मिनिटं। आता या स्टेजवर काय करूया, हिरव्या मिरच्या आहेत ना 7 ते 8 त्यांना सुद्धा घालूया। 10 मिनिटं झाली आहेत, आपण पातेल्यावरचं झाकण हटवूया आणि पाहूया कंडिशन आपल्या मटनची। तर पाहू शकता तेल सेपरेटली झालं आहे। मित्रांनो, मी निलेश तुमचा पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो 31 आली आहे म्हणजे 31 डिसेंबर, त्यासाठी आहे ना आज एक नॉनव्हेजची छान अशी थाळी बनवून दाखवणार आहे तुम्हाला। तर कोणती थाळी कशा प्रकारे आणि काय काय बनवतोय ना संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आनंद घ्या व्हिडिओचा। आणि 31 डिसेंबरला म्हणजे 31 ला तुम्ही सुद्धा ही थाळी बनवा। तर आपण आज बनवणार आहोत मटन थाळी, पण आजचा जो मुख्य इन्ग्रेडियंट आहे ना तो आहे सुक्का मटन। मटन थाळीतला आहे ना मी सुक्का मटन तुम्हाला बनवून दाखवणार आहे आगरी पद्धतीत। कशा प्रकारे बनवला आहे ना संपूर्ण माहिती जाणून घ्या, साहित्य पहा आणि व्हिडिओ एकदा नक्की पाहून झाल्यावर एकदा ही रेसिपी बनवा आणि आनंद घ्या टेस्ट करून। तर थाळीत काय काय आहे ना ते तुम्हाला शेवटी दाखवेन आणि शेवटी सांगेन। पण सर्वात अगोदर आजचा जो मुख्य इन्ग्रेडियंट आहे आपल्या नॉनव्हेज थाळीतला, मटन थाळीतला, तो आहे मटन सुक्का म्हणजे सुक्का मटन मसाला आपण बनवतोय। तर त्यासाठी कोणते कोणते साहित्य घेतल्यात ना ते जाणून घेऊया आणि सुरू करूया आपली रेसिपी डिश। तर आजचा मुख्य इन्ग्रेडियंट आहे मटन, जो आपण बनवतोय मटन थाळीतला, त्याच्यात बनवणार आहे मटन मसाला सुक्का। त्यानंतर इथे मटन घेतलाय 1.5 किलोची पूर्ण एक मांडी घेतली होती लेग, त्याच्यात आपण अर्धा आपण सुक्का करतोय आणि अर्ध्याचा रस्सा करतोय। रस्स्याचा जो शूट आहे ना तो मी याच्यात ऍड केला नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होतोय, तो सेपरेटली बनतोय। पण मटन सुक्का तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे। तर इथे चाप आहेत पाहू शकता तुम्ही आणि नरम पीस सुद्धा घेतल्यात। इथे मी घेतल्यात तर 2 घेतल्यात आणि बाकी रस्स्यात आपण ऍड करणार आहोत। तर इथे घेतलाय आपला अर्धा ते पाऊण किलोच्या आसपास मटन घेतलाय, स्वच्छ वॉश केलाय। त्यानंतर इथे आहे धनिया पावडर, इथे आहे हळद, इथे आहे आपला आगरी लाल मसाला तिखट, इथे आहे जिरा पावडर, इथे आहेत आपले काही गरम मसाले जे अख्खे गरम मसाले वाटलेत ते, इथे आहे काळा मिरी पावडर। त्यानंतर इथे घेतलाय 3 ते 4 टोमॅटो, इथे घेतलाय उभा कांदा, इथे घेतलाय बारीक चिरलेला कांदा, इथे पाहू शकता तुम्ही तेजपत्ता आहे फोडणीसाठी, इथे अद्रक घेतलाय आपल्या क्वांटिटीनुसार, जे आपण पाऊण किलो मटण बनवतो त्यासाठी एक 50 ग्राम अद्रक आहे। इथे कोथिंबीर घेतली आहे फ्रेश, इथे लसणाच्या पाकळ्या आहेत 10 ते 12। त्यानंतर इथे दही घेतली आहे, तिला चांगली फेटली आहे। इथे खोबरं आहे, इथे हिरव्या मिरच्या आहेत 6 ते 7, इथे घेतलाय कढीपत्ता आणि हे आहेत आपले कोथिंबीरचे जे काय दंठळ आहेत ना, जे देठ आपण बोलतो ते घेतल्यात वाटण्यासाठी। आणि इथे काय खडे मसाले, त्याच्यात 2 लाल मिरच्या घेतल्यात, एक स्टार फूल घेतलाय, एक मोठा लवंग घेतलाय, मोठी विलायची घेतली, जिरं घेतलंय, धणे घेतल्यात, काळा मिरी घेतलाय, दालचिनी घेतली इथे। आणि यांचा एक आहे ना सेपरेट मसाला बनवून तुम्हाला दाखवणार आहे आजच्या या मटन सुक्का मसाल्यासाठी। त्याच्यात ही कोथिंबीर आणि अख्खे मसाले, त्यानंतर हा उभा चिरलेला कांदा, खोबरा, मिरची घालून छान असा त्याचा वाटण बनवणार आहोत। तर चला सुरू करूया आजची रेसिपी। तर सर्वात अगोदर काय करूया, मटन आहे ना त्याला छान असं मॅरिनेशन करून घेऊया, जेणेकरून आपले मसाले वगैरे भाजतील ना तोपर्यंत मटन एक 20 मिनिटं किंवा अर्धा तास छान असं मॅरिनेशन होईल। तर सुरू करूया आणि बनवून दाखवतो तुम्हाला सुक्का मटन मसाला।
करूया मॅरिनेशन। तर सर्वप्रथम पाहू शकता इथे मटण आहे, तुम्हाला दाखवलं। त्याच्यात घालूया फ्रेश दही, जी छान अशी फेटून घेतली होती। तुम्हाला मी मागे सुद्धा म्हटलं होतं दह्याने आहे ना डायजेशनसाठी खूप छान अशी मदत होते त्यासाठी, आणि पचनासाठी खूप छान आहे, आणि मटणात टेस्ट येतो छान। त्यानंतर हा आहे आपला आगरी लाल मसाला, हा अर्धा चम्मच घालूया। आपण आता फक्त मॅरिनेशन करतोय। त्यानंतर जिरा पावडर आहे, ती सुद्धा अर्धा चम्मच घालूया। त्यानंतर हे आपले अख्खे मसाले आहेत वाटलेले भाजून त्यांना छान, ती सुद्धा अर्धा चम्मच घालूया। थोडंसं घालूया काळा मिरी पावडर, पाहू शकता क्वांटिटी। त्यानंतर हे धणे पावडर आहेत, ते सुद्धा घालूया। धणे पावडर आपण घातली 1.5 चम्मच। त्यानंतर घालूया ह्याच्यात हळद पण घालूया अर्धा चम्मच। आणि हे जे काय मसाले आहेत ना त्यांना छान प्रकारे मिक्स करून एकजीव करून घेऊया। पाणी वगैरे तेल वगैरे घालायचं नाही, छान प्रकारे आहेत ना हे जे मसाले घातलेत ना आपण मटणासोबत छान एकजीव करून घ्यायचं छान प्रकारे, आणि यांना रेस्ट द्यायचं कमीत कमी 20 मिनिटं, अर्धा घंटा तरी। जर तुमच्याकडे टाइम असेल ना मित्रांनो तर तुम्ही 1 ते 2 घंटे सुद्धा याला रेस्ट देऊ शकता। तर चला, आपला मटण आहे ना छान प्रकारे पाहू शकता एकजीव केला आहे खूप छान असा। तर चला याला बाजूला ठेवूया, आणि जो आपण मसाला बनवतोय ना तो रेडी करून घेऊया। तर पाहू शकता मित्रांनो आपला जो मटण आहे ना खूप छान प्रकारे मॅरिनेशन करून घेतलाय, संपूर्ण इन्ग्रेडियंट त्याच्यात टाकले होते। आता याला आहे ना 15 ते 20 मिनिटं रेस्ट देऊया, आणि मटण आपला मॅरिनेशन होतो ना छान प्रकारे, मसाले मुरतायत ना दही वगैरे, तोपर्यंत आपला जो मसाला आपण बनवणार आहोत ना तो तयार करून घेऊया। तर घेतलाय फ्राय पॅन। सर्वात अगोदर काय करूया, हा जो खोबरा आहे ना सुका खोबरा आहे बारीक चिरून घेतला या प्रकारे, याला आहे ना छान असा गरम करून घेऊया। एक 3 ते 4 मिनिटं आहे ना एक गोल्डन कलर येईपर्यंत छान त्याला भाजून घेऊया। तर चला खोबऱ्याला भाजून घेतो, आणि त्यानंतर पुढचे इन्ग्रेडियंट काय काय घालतोय ना, आणि छान असा बॅटर मसाला बनवून घेतोय जो आपण आज बनवणार आहोत। सुखा मटण मसालाच्या थाळीतला तो रेडी करून तुम्हाला दाखवतो। तर चला खोबऱ्याला आहे ना छान प्रकारे भाजून घेऊया। आपला जो खोबरा आहे ना खूप छान प्रकारे गोल्डन कलर आलाय, त्याला छान असं भाजून घेतलाय। आता त्यानंतर काय करूया, हे जे खडे मसाले आहेत ना तुम्हाला सुरुवातीला मी सांगितलं होतं, लाल मिरची, धणे, जिरा, मोठी विलायची, मोठा लवंग, स्टार फूड, दालचिनी आणि काळे मिरी आणि 2 लवंग घेतलेत, यांना सुद्धा आपण घालूया, आणि यांना सुद्धा छान असं परतून घेऊया। 1-2 मिनिटं यांना गरम करूया। तर आपला खोबरा भाजल्यानंतर आपले जे काही खडे मसाले टाकले होते ना त्यांना सुद्धा छान असं गरम करून घेतलंय, भाजून घेतल्यात 1-2 मिनिटं। आता या स्टेजवर काय करूया, हिरव्या मिरच्या आहेत ना 7 ते 8 त्यांना सुद्धा घालूया, आणि त्याचबरोबर पाहू शकता तुम्ही इथे लसूण आहे, लसूण सुद्धा आपण घालूया। आणि लसूण घातल्याच्या नंतर इथे बारीक चिरलेला अद्रक सुद्धा घेतलाय आपण, अद्रक सुद्धा घालूया। यांना सुद्धा एक छान आहे ना 2 मिनिटं गरम करूया, मिरच्या वगैरे आहेत त्यांना, आणि छान असा बॅटर बनवून घेऊया, मसाला बनवून घेऊया। तर चला 1-2 मिनिटं यांना छान भाजून घेऊया, आणि पुढे कसं काय करायचं ना तुमच्यापर्यंत शेअर करतो। तर आपले खडे मसाल्याच्या नंतर मिरची घातली होती ना, हिरवी मिरची, लसूण, अद्रक खूप छान अशी भाजली आहे। आता या स्टेजवर काय करूया, हा जो उभा चिरलेला कांदा आहे ना स्लाइस केला होता 3 कांद्यांचा, त्याला सुद्धा ऍड करूया, आणि त्याला सुद्धा छान प्रकारे भाजून घेऊया। त्याचबरोबर हे जे कोथिंबीरचे आपण डंठळ घेतले होते ना, दांडी जो आपण देठ बोलतो, त्यांना सुद्धा याच्यात घालूया, आणि त्यांना पण छान असं एकजीव करून घेऊया। आणि या स्टेजवर काय करूया, घालूया आपल्या गरजेनुसार तेल, थोडंसं तेल घालतोय, आणि छान बॅटर आहे ना भाजून घेतोय तेलात। तर 1-2 मिनिटं आहे ना छान संपूर्ण बॅटर आहे ना भाजून घ्यायचं आहे, आणि मिक्सरला याची छान अशी पेस्ट बनवायची, प्युरी बनवायची। तर चला आपला बॅटर आहे ना छान लालसर करून घेतो, संपूर्ण पदार्थ आहेत ना तेलात फ्राय करून घेतो। आपला जो हिरवा बॅटर आपण बनवतो होतो ना वाटण, ज्याच्यात आपण खोबरा, हिरव्या मिरच्या, लाल मिरच्या, त्यानंतर कढीपत्ता, लसूण, अद्रक आणि मिरच्या वगैरे घालून, गरम मसाले घालून छान असा तेलात फ्राय करून घेतलाय। आता याला काय करूया, थंड करूया, आणि याचा छान असा वाटण करून घेऊया जो आपण आज घालणार आहोत। आपला जो मटण मसाला बनवतो ना सुखा त्याच्यात। तर चला याला डिश आउट करतो, आणि थंड करून याला छान याची एक पेस्ट प्युरी बनवतो। तोपर्यंत आपण याला फोडणीची तयारी करून घेऊया। आपला वाटण थंड होईल ना तोपर्यंत आपला कांदा, टोमॅटो वगैरे फोडणीसाठी रेडी करून घेऊया।
छान प्रकारे त्याच्यात घालूया तेल। आता आपण फोडणीची तयारी करतोय। आता मटण झालं, चिकन झालं किंवा नॉनव्हेजच्या ज्या डिशेस झाल्या ना, ऑफकोर्स तेल त्यांना जास्तच प्रमाणात लागतोय। तर मी सुद्धा थोडं तेल जास्तच घेतलंय, कारण जो आपण मटण सुक्का मसाला बनवतोय ना, मटण मसाला सुक्का, त्यासाठी तेलाचं प्रमाण हे जास्तच लागणार आहे। तर सर्वात अगोदर घालूया याच्यात तेजपत्ता, 2 तेजपत्त्याचा वापर केलाय आणि त्याचबरोबर घालूया हे जे कढीपत्ते आहेत त्यांना आणि छान गरम करून घेऊया। आपला तेजपत्ता आणि कढीपत्ता गरम होतोय ना, फ्राय होतोय तेलात, त्या स्टेपवर काय करूया, हा जो फोडणीसाठी आपण कांदा घेतलाय ना, 2 कांद्यांचा वापर केलाय, हा सुद्धा कांदा घालूया आणि छान याला सुद्धा परतून घेऊया। तर चला कांदा, तेजपत्ता, कढीपत्ता आहे ना, यांना छान असं गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेऊया। तर ऑलमोस्ट एक 5 मिनिटे झाली। तुम्ही पाहू शकता आपला जो कांदा आहे ना, खूप छान प्रकारे मऊ झाला आहे, हलका हलका गोल्डन कलर आला आहे। आता या स्टेजवर काय करूया, हे जे आपण टोमॅटो चिरून घेतले होते ना 2 ते 3, त्यांना ॲड करूया आणि त्यांना सुद्धा आहे ना छान प्रकारे फ्राय करून घेऊया तेलात। आपला कांदा टोमॅटो शिजतोय ना, तेलात फ्राय होतोय ना, तोपर्यंत आपला जो वाटण आहे ना, तो सुद्धा थंड झालाय, याची सुद्धा एक पेस्ट बनवून घेऊया। त्याला कांदा टोमॅटो शिजून होईल तोपर्यंत आपण याची एक पेस्ट वाटण बनवून तुम्हाला दाखवतो। आपला जो कांदा टोमॅटो आहे ना, खूप छान प्रकारे तेलात फ्राय झालाय, मस्त मऊ मुलायम झालाय। आता या स्टेजवर काय करूया, चवीनुसार मीठ घालूया, कारण आपल्याला मीठ आताच घालायचंय। कांदा आणि टोमॅटो छान असा मुलायम होईल, मऊ होईल, एकदा एकजीव करून घेऊया। आता मीठ आपण माझ्या क्वांटिटीनुसार घातलाय, मला अंदाज आहे, तुम्ही सुद्धा तुमच्या क्वांटिटीनुसार घाला। त्याचबरोबर आपला हा मटण आहे ना, तो सुद्धा खूप छान प्रकारे मॅरिनेशन झाला आहे, अर्धा तास झाला आहे लगभग। तर चला मटण सुद्धा छान मॅरिनेशन करून घेतलाय आणि जो आपण वाटण बनवला होता ना मटण मसाल्यासाठी, तो सुद्धा ग्राइंड करून घेतलाय। तुम्ही याला आहे ना फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवला ना, पुढची कोणती तुम्हाला जर मटण किंवा मच्छी किंवा चिकन बनवायचं असेल त्याच्यासाठी तुम्ही वापरू शकता। हा आपण थोडा जास्तच बनवला, एवढा घालणार नाही होत। तर चला छान आपला कांदा टोमॅटो शिजलाय। आता या स्टेपवर काय करूया, हा जो मटण आहे ना मॅरिनेशन केला होता त्याला घालूया आणि एक 5 ते 10 मिनिटं आहे ना छान प्रकारे त्याला तेलात फ्राय करून घेऊया कांदा टोमॅटो बरोबर। तर चला एकजीव करूया छान प्रकारे। आता जो मटण सुक्का बनवतो, मटण मसाला 30 स्पेशल त्यासाठी, तर चला एक छान असा एकजीव करून घेतो आणि भेटतो तुम्हाला एक 5 ते 10 मिनिटानंतर। आपला जो मटण आहे ना, खूप छान प्रकारे तेलात फ्राय करून घेतलाय कांदा टोमॅटो सोबत। तर पीसेस पाहू शकता तुम्ही, खूप छान असे पीसेस दिसत आहेत, रंगत सुद्धा छान आली। आता आपण अजून मसाले वगैरे घातले नाही, तर आता काय करूया, सर्वात अगोदर आपले जे मसाले आहेत ना ते घालूया, जे आपले घरगुती मसाले आहेत ते सुद्धा घालूया आणि जो आपण वाटण बनवला तो घालूया आणि रेडी करून दाखवतो तुम्हाला आजची थाळी जी आपण बनवली 31 डिसेंबरसाठी स्पेशल मटण थाळी आहे। त्याच्यातला मुख्य इन्ग्रेडियंट आपण बनवतोय मटण मसाला सुक्का। तर चला, हा आहे आगरी लाल मसाला, अगोदर आपण मॅरिनेशनसाठी घातलाय, त्यासाठी आता एक 1.5 चम्मच घालतोय फक्त। त्यानंतर संपूर्ण मसाले अगोदर घातले होते, हळद घालतोय अर्धा चम्मच, त्यानंतर घालतोय याच्यात धणे पावडर, पाहू शकता तुम्ही धणे पावडर आपण घालूया 2 चम्मच। धणे हे थंड असतात, पोटासाठी पण छान आहेत, शरीरासाठी। त्यानंतर थोडीशी घालूया काळी मिरी पावडर, याच्याने छान असा स्वाद येईल, फ्लेवर येईल। त्यानंतर हे जे आपले मसाले आहेत ना, आगरी मसाले जे आपण गरम मसाले वाटून बनवले होते, तो सुद्धा एक अर्धा चम्मच घालूया आणि घालूया ह्याच्यात जिरा पावडर। जिरा पावडर आपण घालतो अर्धा चम्मच। संपूर्ण मसाले आहेत ना त्यांना छान प्रकारे एकजीव मिक्स करून घेऊया आणि जो आपण वाटण बनवला आहे ना, जो खास आजच्या मटणासाठी जो सुक्का मटण मसाला बनवतो त्यासाठी,
तो घालून आहे ना आपली डिश रेडी करून घेऊया। तर एक मसाल्यांना आहे ना 10 मिनटं छान असं शिजवून घेऊया मटणासोबत। तर चला झाकण ठेवतोय पातेल्यावरचं आणि एक वाफेवर आहे ना 10 मिनटं छान प्रकारे जोपर्यंत तेल आपला सेपरेट होत नाही तोपर्यंत छान असा भाजून घेतो। तर पाणी वगैरे आता घालायचं नाही, आपल्याला वाफेवर शिजवायचे। मटणात जो काय पाणी असेल ना तो रिलीज होईल, दही आहे त्याचं सुद्धा पाणी रिलीज होईल आणि छान मटणाला अशी टेस्ट येईल, स्वाद आहे। तर चला झाकण ठेवूया आणि शिजवूया एक 10 मिनटं वाफेवर। तर 10 मिनटं झाली आहेत, आपण पातेल्यावरचं झाकण हटवूया आणि पाहूया कंडिशन आपल्या मटणची। तर पाहू शकता तेल सेपरेटली झालं आहे, म्हणजे आपले मसाले आहेत ना खूप छान प्रकारे शिजल्यात। आता या स्टेजवर काय करूया, आपण मटणला तर आहे ना 10 मिनटं छान असा वाफलवून घेतलाय, वाफेवर शिजवलाय चांगला। जे पीसेस आहेत ना ते सुद्धा पाहू शकता खूप छान दिसत आहेत। तर आता या स्टेजवर काय करूया, हा जो आपण वाटण बनवला होता ना, जे गरम मसाले आणि सर्व खोबरा वगैरे घालून कांदा घालून याला ॲड करूया। हा आपण थोडाच घालतोय, बाकी आपण स्टोअर करून ठेवणार आहेत। पुढची काय रेसिपी वगैरे शूट केली ना त्यावेळेस टाकणार आहोत। तर आपल्या गरजेनुसार घातलाय, ह्याला सुद्धा छान प्रकारे एकजीव मिक्स करून घेऊया। कारण आपण असं बनवतोय मटण मसाला सुक्का। तर कलर तुम्ही पाहू शकता खूप छान असा कलर आलाय, रंगत आली आहे। आता पुन्हा याला आहे ना 10 मिनिटं ना छान शिजवून घेऊया आणि पाणी घालून आहे ना रेडी करून घेऊया आजची थाळी। पुन्हा तुम्हाला सांगतो 31 स्पेशल 31 डिसेंबर स्पेशल आज आपण बनवतो मटण थाळी। त्याच्यात मुख्य इन्ग्रेडियंट आहे मटण मसाला आणि मटण रस्सा सुद्धा आहे। काय काय आहे ना ते संपूर्ण तुमच्यापर्यंत मी शेअर करेन आणि 10 ते 15 मिनिटं छान शिजवून घेऊया। चला एक 10 मिनिटं झाली आहेत, आपण पातेल्यावरचं झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन आपल्या मटणची। तर पाहू शकता आपला मटण खूप छान प्रकारे शिजला आहे तेलात, ऑइलसुद्धा वर आला आहे, मसाला पण छान असा शिजला आहे, रंगत आली आहे छान। तर ऑलमोस्ट 60 ते 70% आहे ना आपला मटण शिजला आहे, सॉरी फ्राय बोलतोय, छान असं शिजला। आता या स्टेजवर आहे ना पाणी घालूया, पाणी घालून आहे ना पुन्हा याला आहे ना 15 मिनिटं छान शिजवून घेऊया, वाफेवर आहे ना छान प्रकारे शिजत। तर चला घालूया गरजेनुसार आपल्या पाणी, आता कमीच घालतोय मी, जसं जसं मटण शिजेल ना त्यानंतर पाणी घालूया, ॲड करूया। आणि मी गरम पाणी वापरलं आहे, तुम्ही सुद्धा गरम पाणी वापरा, त्याच्याने मटण छान शिजतोय। थंड पाण्याने काय टेम्परेचर कमी होतोय आणि मटण छान असं टेस्ट येत नाही, म्हणून तुम्ही सुद्धा गरम पाणी त्याच्यात घाला। आपल्या गरजेनुसार पाणी घातलंय आणि या स्टेजवर घालणार आहोत थोडीशी फ्रेश कोथिंबीर, कारण जेव्हा आपला मटण शिजेल ना उकळेल ना तेव्हा कोथिंबीरचा सुद्धा छान असा फ्लेवर येईल, स्वाद येईल। ही एक आगरी पद्धत आहे, आगरी पद्धतीत बनवतो। जर कोणी आपले आगरी बांधव बघत असतील किंवा इतर बघत असतील ना व्हिडिओ, तर नक्की सांगा कमेंट करून कशा प्रकारे काय। आता तुम्हाला याचा कलर थोडा फिकट दिसत असेल पण काही घाबरू नका, जसं जसं मटण शिजेल ना छान प्रकारे रंगत येईल, कलर येईल। तर चला याला झाकून ठेवतो आणि एक 15-20 मिनिटानंतर छान शिजून झाला ना मग तुम्हाला पुन्हा एकदा भेटतो आणि आजची थाळी जी आहे, जो सरप्राईज आहे तो तुम्हाला मी दाखवतो। आजचा जो काय सरप्राईज आहे ना आपल्या थाळीचा तो तुमच्यापर्यंत मी शेअर करतो। तर चला छान अशी उकळी घेऊया, झाकण पुन्हा करूया बंद टोपाचं आणि छान एक 10-15 मिनिटं शिजवून घेऊया। ऑलमोस्ट एक 20 ते 25 मिनिटं झाली आहेत, आपण पातेल्यावरचं झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन आपला जो मटण सुक्का बनवतोय त्याची। तर पाहू शकता खूप छान असा मटण आपला दिसतोय, ऑइल सेपरेटली झाला आहे, याचा अर्थ मसाला सुद्धा छान प्रकारे आपला शिजला आहे। तर आता काय करायचं आहे आपल्याला माहिती आहे का, याला ड्राय करून घ्यायचं आहे। तर चला पटापट आहे ना याचा पाणी जो आहे ना त्याला ड्राय करून आहे ना त्याचा सुक्का मसाला बनवूया, मटण मसाला। तुम्ही असं सुद्धा खाऊ शकता ग्रेव्हीवाला, जास्त काय पातळ ग्रेव्ही नाही आहे। आता गॅस बंद केली ना का ऑटोमॅटिकली हा जाड होईल, तर आपण तरी सुद्धा ह्याला आहे ना ड्राय करून घेणार आहोत। तर चला 15 ते 20 मिनिटं झाली आहेत, आपला पातेल्याचं झाकण हटवूया आणि जो आपण मटण सुक्का मसाला बनवला ना 31 स्पेशल 31 डिसेंबर स्पेशल, तर पाहू शकता खूप छान असा शिजला आहे, रंगतसुद्धा खूप छान आली आहे, पीसेस पाहू शकता चाप आहे,
त्यानंतर मिक्स पीसेस घेतले होते। स्टेप बाय स्टेप तुम्ही सुद्धा बनवा रेसिपी आणि फॅमिलीसोबत एन्जॉय करा। 30+ आहे त्या दिवशी बाहेर कुठे जाऊ नका, घरीच एन्जॉय करा आपल्या फॅमिलीसोबत। तर चला डिश आउट करतो, थाळी सजवतो। आजची जी मटण थाळी आहे ना त्याच्यात कोणते कोणते इन्ग्रेडियंट घातल्यात ना हे सुद्धा जाणून घ्या। तर चला थाळी सजवूया आणि सर्व करून तुम्हाला पुन्हा मी भेटतो। तर मित्रांनो 31 स्पेशल म्हणजे 31 डिसेंबर स्पेशल आपली मटण थाळी रेडी केली आहे। त्याच्यात तुम्हाला फक्त आहे ना मटण सुखा मसाला कसा बनवायचा तेच दाखवलं आहे। बाकी इन्ग्रेडियंट आहे आजचा तो आहे मटण मसाला। पाहू शकता तुम्ही खूप छान असा मटण मसाला रेडी झाला आहे। चाप घेतलाय आणि छोटे छोटे पीस घेतल्यात मटणाचे। त्याचबरोबर इथे झणझणीत मटण रस्सा सुद्धा आहे, नळीचा पीस आहे आणि बाकी इतर पीस आहेत। इथे घेतलाय रस्सा वाटी, खूप छान टेस्टी स्पायसी असा रस्सा बनवलाय। त्यानंतर इथे आहे पॉम्पलेट फ्राय, ते काय दाखवलं नाही, सविस्तर त्याचा व्हिडिओ दाखवेल। त्यानंतर इथे आहेत ओळे बोंबील, त्यांना रव्यात फ्राय केल्यात आणि पॉम्पलेट आहेत ते छोट्या छोट्या पीसेसमध्ये। त्याचबरोबर इथे घेतली काकडी आहे, निंबू आहे, टोमॅटो आहे आणि कांदा आहे आणि रेग्युलरी आपल्या तांदळाच्या भाकरी आहेत आणि घेतलाय राईस। तर मित्रांनो 31 स्पेशल ही मटण थाळी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा, तुमच्या प्रतिक्रिया द्या आणि काय चुका होत असतील ना तर कमेंटद्वारे सांगा। कारण काळा मिरीची जी आपण चटणी बनवली होती ना त्याच्यात खूप साऱ्या अशा कमेंट्स आहेत ताईंच्या का बॅकग्राऊंड म्युझिक बंद करा, सविस्तर सांगा, क्वांटिटी सांगा। तर नक्कीच सुधारणा करेन मी, पण तुम्ही असंच प्रेम द्या, सपोर्ट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करत चला, शेअर करत चला तुमच्या फॅमिलीसोबत। आणि 31च्या दिवशी म्हणजे 31 डिसेंबरच्या दिवशी आपल्या घरीच हे सर्व पदार्थ बनवा आणि घरच्यांसोबत एन्जॉय करा, बाहेर कुठे जाऊ नका, फॅमिलीसोबत एन्जॉय करा। तर भेटूया असंच पुढच्या एका नवीन डिशमध्ये, थाळीमध्ये। तोपर्यंत ही थाळी कशी वाटली ना तुम्ही सुद्धा बनवा घरच्या घरी आणि आनंद घ्या। धन्यवाद मित्रांनो। आजच्या या व्हिडिओमध्ये जे आपण 31 डिसेंबर स्पेशल जी मटण थाळी बनवली ना 31 साठी, त्याच्यात आपण तुम्हाला मुख्य इन्ग्रेडियंट दाखवलाय मटण मसाला सुक्का कशा प्रकारे बनवलाय, कोणते कोणते इन्ग्रेडियंट साहित्य घेतले आहे आणि स्टेप बाय स्टेप कसं बनवलंय, कशी प्रोसेस केली, कशा प्रकारचं आपण वाटण बनवलंय सुक्का मटण बनवण्यासाठी आगरी पद्धतीतला, ही संपूर्ण माहिती तुम्हाला मी दिली आहे। त्याचबरोबर रस्स्याचा मटण आणि जे थाळीत काय पदार्थ आहेत ना ते सुद्धा कशा प्रकारे झाल्यात हे मी इथे बनवलं नाही, स्टुडिओमध्ये शूट केला होता मटण मसाला सुक्का। तर तुम्ही सुद्धा एकदा बनवा ह्या प्रकारची डिश आणि आनंद घ्या। 31 ला बनवा आणि आनंद घ्या। तर चला भेटूया असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, हसत राहा। आणि हो मित्रांनो ही डिश आवडली असेल ना तर नक्कीच लाईक करा, माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि तुमच्या फॅमिली सोबत अवश्य बनवा, कारण ही झटपट बनणारे डिशेस आहेत, घरी सुद्धा आपण बनवू शकतो। तर चला डिश तुम्हाला आवडली असेल ना तर नक्की कमेंटद्वारे तुमच्या प्रतिक्रिया कळवा।